पुढची बातमी बघूयात। आज विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करण्याची मागणी केली। प्रशांत परिचारकांच्या मुद्द्यावर आज निर्णय घेण्याचं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं। त्यांचं पुढे काय झालं असा प्रश्न सुद्धा विरोधकांनी विचारला। परिचारक संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असं मुंडेंनी सांगितलं। तर परिचारक यांचं निलंबन झालंच पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे आमदार नीलम गोरे यांनी केली आहे। 3000 सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातले लोक परिचारकाच्या घराच्या समोर या ठिकाणी आंदोलन करतायत, पण तरीही या सरकारला या परिचारकाचं कायमस्वरूपी सदस्यत्व रद्द करण्यासाठी वेळ मिळत नाही। खरं तर आज सभागृह चालू व्हायच्या अगोदर सरकारच्या वतीनं सदस्यत्व रद्द करण्याच्या बाबतीत परिचारकांचा प्रस्ताव विधान परिषदेत येणं आवश्यक होतं, पण हे न येता सभागृह चालू करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं या ठिकाणी झाला। म्हणून आमची पुन्हा एकदा मागणी आहे की जोपर्यंत परिचारकाचं कायम स्वरूपी सदस्यत्व रद्द होत नाही तोपर्यंत विधान परिषदेचं कामकाज आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही। एकीकडे परिचारकाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीची वेगळी भूमिका आहे, दुसरीकडे मात्र गुजरातमध्ये हार्दिक पटेल फक्त गुजरात पोलिसांच्या विरोधामध्ये बोलला असताना त्याला 8 महिने जेलमध्ये टाकण्यात आलं। दुसरीकडे मात्र इथं परिचारक भाजपचे विधान परिषदेचे सदस्य सैनिकाच्या आणि सैनिकाच्या कुटुंबाच्या बाबतीत अतिशय घाणेरडेपणाने भाषण करतात, त्याच्यावर मात्र हे सरकार कारवाई करत नाही। यातूनच भारतीय जनता पार्टीची देशभक्तीची दुटप्पीपणा या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर आलेला आहे। सत्ताधारी पक्षाचाच आमदार अशा पद्धतीने जवानांची अपमान अवहेलना करतो, त्यामधल्या फार मोठे प्रश्न समोर येत आहेत। आज गटनेत्यांची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये माननीय सभापतींच्या समोर जो निर्णय होईल त्याप्रमाणे पुढे काय ते दिशा ठरेल। परंतु विधान परिषदेतले सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पण स्पष्ट केलेलं आहे की जो सभापतींचा निर्णय असेल तो त्यांना मान्य असेल, त्यामुळे आम्हाला अशी अपेक्षा आहे की त्याबद्दलची कठोर कारवाई म्हणजे त्यांना विधान परिषदेच्या सभागृहाबाहेर कायमचं पाठवण्याचा निर्णय सभागृह करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। बघा, परिचारकांच्या संदर्भात नेमकी काय मागणी केली गेली हे आपण बघितलं। याचबद्दल बोलूयात। आमची रिपोर्टर सोनाली शिंदे आता आपल्यासोबत आहे। सोनाली, आपण बघितलं विधान परिषदेचा आजचा दिवस गाजला तो म्हणजे प्रशांत परिचारक यांच्या खरं तर यांना बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी। नेमकं सकाळपासून विधान परिषदेमध्ये काय घडलं, काय अपडेट्स मिळत आहेत? दर्शना, नेहमीप्रमाणे विधान परिषदेचं कामकाज सुरू झालं, पण काल जी विरोधी पक्षांनी मागणी केली होती की जोपर्यंत प्रशांत परिचारक यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही। त्यावर चंद्रकांत पाटील, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी असं मान्य केलं होतं की गटनेत्यांची बैठक होईल आणि त्यातून उद्यापर्यंत निर्णय आम्ही देऊ आणि त्यानंतर निर्णय देऊ आणि त्यावर विरोधक आहेत ते त्यांनी ते मान्य केलं होतं। आज जेव्हा कामकाजाला सुरुवात झाली आजपर्यंत कुठली बैठक झाली नाही, कुठलाही निर्णय झाली नाही आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी पुन्हा मागणी केली की जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू ठेवू नये। आणि विशेष म्हणजे नीलम गोरेंनी जी मांडणी केली ती अतिशय महत्त्वाची होती। त्यांचं म्हणणं आहे की हे जर असंच वक्तव्य जर इतर देशांमध्ये पाकिस्तानमध्ये जर झालं असतं तर आपण कशा प्रकारे संताप व्यक्त केला असता आणि हे तर आमच्या आजूबाजूला बसलेले आमदार अशा प्रकारे सैनिकांच्या पत्नीबद्दल असं वक्तव्य करतायत, तर त्यामुळे सरकार याबद्दल गंभीर दखल का घेत नाहीये? मुख्यमंत्र्यांना ही गंभीर बाब वाटत नाहीये का? आणि आज मुख्यमंत्री सभागृहामध्ये नव्हते आणि त्यामुळे बैठकही झाली नव्हती, त्याबद्दल कुठला निर्णय झाला नव्हता, त्यामुळे सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन सभापतींनी हे कामकाज तहकूब केले। आता उद्यापर्यंत तरी निर्णय होतोय का, उद्या तरी कामकाज होतंय का हे पाहावं लागेल। दर्शना, अगदी खरंय सोनाली, संपूर्णाच्या दिवसानंतर आता उद्या नेमकं कामकाज होतंय का याकडेच खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलंय। थँक्यू व्हेरी मच या सविस्तर अपडेट्स बद्दल।